कसे आहात? आज आपण करणार आहोत सुरमई रवा फ्राय। तर आपण त्यासाठी घेतलेली आहे एक ताजी सुरमई, जी तुकडे करून घेतलेले आहेत त्याचे स्वच्छ पाण्याने धुवून। आता आपण त्यावरती चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। त्यासोबतच आपण हळद आणि लाल तिखट वापरणार आहोत। लाल तिखट हे मी मालवणी पद्धतीचं वापरलेलं आहे। तुमच्याकडे जे लाल तिखट आहे ते तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार। आता त्यासोबतच आपण ह्यावरती अर्धा लिंबू रस पिळून घेणार आहोत। लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि आले ह्याचे पाणी टाकून पेस्ट केलेली आहे, तीही आता आपण लावून घेऊया। सगळ्या मच्छीच्या तुकड्यांना हे व्यवस्थित आपण लावून घ्यायचं आहे आणि एक 25 मिनिटं मॅरिनेटसाठी ठेवायचं आहे। जर लगेच करायचं असेल तर लगेचही करू शकता, पण मॅरिनेट करून त्याची चव खूप छान लागते। सगळ्या तुकड्यांना आपण दोन्ही बाजूने हे व्यवस्थित मसाला लावून घेणार आहोत। आता आपण 4 चमचे, जो पोहे खातो तो चमचे रवा वापरलेला आहे, बारीक रवा, तांदूळ पिठी 3 चमचे, हळद, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण मॅरिनेट केलेले जे मच्छीचे तुकडे आहेत ते ह्याच्यामध्ये घोळून घेऊया। दोन्ही बाजूने आपण घोळून घ्यायचे आहे। ह्यामुळे काय मच्छी आपली छान अशी कुरकुरीत होईल, आतून अशी मऊ आणि वरतून कुरकुरीत अशी छान लागते खायला। दोन्ही बाजूने आपण घोळून घ्यायचे आहे। मध्यम आचेवर तेल गरम करून हे तुकडे आपण आता मच्छीचे तेलामध्ये दोन्ही बाजूनी फ्राय करायचे आहेत। सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर आपण हे फ्राय करून घ्यायचे आहेत। माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।